चल पॉईंट कोणता आहे, वर्टिकल सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर आपण आतापर्यंत ॲप्लिकेशन्स पाहिले होते युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे. त्यात जे ॲप्लिकेशन्स होते पहिले होते हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनचे. ठीक आहे, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनमध्ये आपण काय काय पाहिलं, व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, नंतर कोनिकल पेंड्युलम, नंतर बँक रोड आणि वेल ऑफ डेथ, असे 4 कन्सेप्ट पाहिले. त्याच्यानंतर आता आपण काय सुरू करतोय, वर्टिकल सर्क्युलर मोशन. वर्टिकल सर्क्युलर पूर्वी काय होतं, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होतं. ठीक आहे, आता काय वर्टिकल सर्क्युलर मोशन. त्यात फर्स्ट एक्झाम्पल काय, मास टाईड टू स्ट्रिंग. एक स्ट्रिंग आहे, त्याला काय टाय केलं तुम्ही, मास टाय केलंय, तर त्याला असं वर्टिकल सर्क्युलरमध्ये फिरवलं. ठीक आहे, वर्टिकल म्हणजे उभं, वर्टिकल सर्कलमध्ये फिरवलं तर काय काय वेलॉसिटीज असतील प्रत्येक पॉईंटला काय काय वेलॉसिटी असेल, काय काय टेन्शन असेल, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यात येतो की टेन्शन ॲट अपर मोस्ट पॉईंट अँड टेन्शन ॲट लोअर मोस्ट पॉईंट यांच्यातला डिफरन्स काय आहे. ठीक आहे, म्हणजे अपर मोस्ट पॉईंट आणि लोअर मोस्ट पॉईंटमध्ये जे टेन्शन आहे त्या टेन्शनचा डिफरन्स जो आहे तो काय येणार आहे, हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर यात फक्त आता पहिले तुम्ही वेलॉसिटीज फाइंड करायच्यात. ठीक आहे, प्रत्येक पॉईंटला काय वेलॉसिटी आहे. सपोज कन्सिडर करा वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपण 3 पॉईंट कन्सिडर केलेत. फर्स्ट पॉईंट जो आहे तो कोणत्या पोझिशनला आहे, हायर मोस्ट पोझिशन और लोअर पोझिशन हायेस्ट पोझिशनला आहे. नेक्स्ट कोणता आहे, मिडवे पोझिशन, आणि नंतर कोणता आहे, लोएस्ट पोझिशन. अशा 3 पोझिशन्स घेतल्यात. 3 पॉईंटच्या 3 पोझिशन्स. फर्स्ट पॉईंटला जर पाहिलं म्हणजे ए पॉईंट विच इज ॲट हायेस्ट पॉईंट येतो, तर त्या पॉईंटला जर पाहिलं तर तिथे तुम्ही जे फोर्सेस एकमेकांना बॅलन्स करतात असं लिहू शकता का की जो तुमचा टेन्शन आहे, टेन्शन T1, त्या पॉईंटला टेन्शन T1. टेन्शन कुठं असतं, टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट. तुम्ही सपोर्ट कुठून देताय, सेंटरपासून देताय, वर्टिकली मूव्ह करताय ना. ठीक आहे, आता हा सपोज मोशन आहे, याला तुम्ही काय करताय, वर्टिकली मूव्ह करताय. टेन्शन कुठे, रिजिड सपोर्ट कुठे देताय तुम्ही, इथे देताय ना, सेंटरला. म्हणजे टेन्शन कुठे डिरेक्टेड असणार आहे, इथं सेंटरकडे डिरेक्टेड असणार आहे. का, कारण सेंटरकडे काय तुम्ही सपोर्ट कुठं देताय, सेंटरपासून देताय. ठीक आहे, टेन्शन इज ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट, म्हणून टेन्शनचे डिरेक्शन नेहमी पाहिले असेल तर कुठे आहे, सेंटरकडे. इथे जर नीट पाहिलं तर टेन्शन आणि त्या बॉबचं मास किंवा जो काही मास आपण त्या स्ट्रिंगला टाय केलाय, टेन्शन आणि mg त्याचं वेट, हे टोटल काय देत आहे, सेंट्रिपिटल फोर्स देत आहे, म्हणजे mv1/r. बरोबर, हे दोन्ही काय देत आहे, सेंट्रिपिटल फोर्स देत आहे. पण जर फर्स्ट ए पॉईंटला पाहिलं, हायेस्ट पॉईंटला पाहिलं, तर हायेस्ट पॉईंटला टेन्शन नसेल तरी पण वेटमुळे तो मास काय येतो, खाली येतो. त्यामुळे हायेस्ट पॉईंटला वेट काय असतं, निग्लिजिबल ऑर नियरली इक्वल टू 0. का, कारण मास जे आहे ते मासच त्याला खाली ओढतंय, टेन्शनची गरज नाही तिथे. ठीक आहे, म्हणजे अख्खा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स नियरली कोणामुळे येतोय, मासमुळे येतोय. ठीक आहे, मग इथे काय लिहू शकता, मग टेन्शन जर 0 झालं तर mg इज इक्वल टू काय येईल, mv1/r. m आणि m गेला, r इकडे जाईल, म्हणजे rg इज इक्वल टू काय येईल, v1/, म्हणजे v1 इज इक्वल टू काय आला, √rg. म्हणजे जो हायेस्ट पॉईंट आहे, हायेस्ट पॉईंटला जी वेलॉसिटी आली ती काय, √rg. समजलंय हायेस्ट पॉईंटची वेलॉसिटी. ठीक, आता कोणता पॉईंट आहे, लोएस्ट पॉईंट. ठीक आहे, लोएस्ट पॉईंट म्हणजे हा तुमचा बी पॉईंट. या बी पॉईंटला आपण इक्वेशन लिहू शकतो तुम्ही काय, इथे जर टेन्शन आणि mgचं इक्वेशन लिहायचं तर काय लिहू शकता, T2 - mg काय देतं, सेंट्रिपिटल फोर्स देतं. बरोबर, असं इक्वेशन लिहू शकता ना. T2 मधून ज्यावेळी mg जाईल त्यावेळी जो काही फोर्स असणार आहे तो काय उरणार आहे, तो काय असणार, तुमचा सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. T2 मधून mg जाईल तर जो काही फोर्स उरेल तो काय, सेंट्रिपिटल फोर्स. पण आपल्याला वेलॉसिटी फाइंड करायची. मग वेलॉसिटी फाइंड करण्यासाठी आपण कंडिशन काय घेतली, कायनेटिक एनर्जी इक्वल आहे कोणाला, पोटेन्शियल एनर्जीला. कोणत्या पॉईंटला, सपोज ए पॉईंट आणि बी पॉईंट घेतलाय. ठीक आहे, ए पॉईंट आणि बी पॉईंटला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचा जो चेंज असणार आहे तो चेंज इक्वल असणार आहे एकमेकांना. बरोबर, हे समजलंय. ठीक, तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, बरं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, हाफ mv2, आणि पोटेन्शियल एनर्जीचा काय, mgh. बरोबर का. मग जर कायनेटिक एनर्जी लिहायची, हाफ mv2² मायनस हाफ mv1². कुठल्या पॉईंटला पोटेन्शियल आणि कायनेटिक जास्त कमी असतं ते सांगून देते, ते ऐका पहिलं. जर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असते, तुम्हाला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली गेली, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, अशी बॉडी जी रेस्टवर असेल तिच्या आतमध्ये एनर्जी असते ती पोटेन्शियल एनर्जी. तर असं काही नाही. ठीक आहे, तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असतं, अशी बॉडी जी प्रवाहाच्या विरोधात जाते, मोशनच्या अपोजला जाऊन काहीतरी काम करते, ते तिच्यात पोटेन्शियल एनर्जी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. ठीक आहे, मग इथे पोटेन्शियल एनर्जी कुठे जास्त असेल, आता हा बी आहे. बरोबर, या बी पॉईंटला तुम्ही काहीतरी मास ठेवलंय, या मासला तुम्ही वरती घेऊन जाताय, ग्रॅव्हिटी कुठं पुल करते त्याला,
खाली पुट करते. याचा अर्थ इथून ज्यावेळी जात आहे त्यावेळी पोटेन्शियल काय होत जाणार, मॅक्सिमम होत जाणार आणि या पॉईंटला ते काय होणार, मॅक्सिमम होणार. मॅक्सिमम पोटेन्शियल कधी असेल, ज्यावेळी बी पॉईंट पासून तुम्ही स्टार्ट करताय, बी पॉईंटला स्टार्ट केलं, पोटेन्शियल वाढत 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 जाईल. का, कारण तुम्ही कसं जाताय, त्या मोशनच्या अपोजला जाताय. ग्रॅव्हिटी खाली अट्रॅक्ट करते, तुम्ही मोशनच्या अपोज जाताय, तर काय होणार, पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होत जाईल आणि पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम कुठं असेल, ऍट पॉईंट ए. ठीक आहे. मग तसंच कायनेटिक एनर्जीचं काढायचं. आता ए पॉईंटला काय पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम, टोटल एनर्जी काय राहते, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचे ऍडिशन राहते. बरोबर. ए पॉईंटला पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम म्हणजे कायनेटिक एनर्जी काय असणार, मिनिमम. ठीक आहे. तसंच या पॉईंटला आता काय असेल, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असणार आणि पोटेन्शियल काय असणार, मिनिमम असणार. बरोबर का, कळले. ए पॉईंटला पोटेन्शियल काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. पोटेन्शियल इन्क्रीज होत आहे तर कायनेटिक डिक्रीज होते ना. बरोबर. म्हणजे ए पॉईंटला पोटेन्शियल काय मॅक्सिमम आहे, बी पॉईंटला पोटेन्शियल काय कमी आणि त्याच्या उलट करायचं कायनेटिकला. ठीक आहे. म्हणजे काय आलं इथं, कायनेटिक एनर्जी काय येईल, हाफ एम v2 स्क्वेअर मायनस हाफ एम v1 स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जीचा चेंज काढायचा आहे तुम्हाला. पोटेन्शियल एनर्जी एका पॉईंटची असणार आहे mgr. ठीक आहे. आणि दुसऱ्या पॉईंटची ती असणार आहे मायनस ऑफ मायनस mgr. असं का बरं, असं का बरं, एका पॉईंटची mgr झाली, एका पॉईंटची mgh झाली. ठीक आहे. दुसऱ्या पॉईंटची काय, मायनस ऑफ मायनस, चेंज आहे म्हणून मायनस घेतो. या पॉईंटची जर mgh आहे तर या पॉईंटची काय येणार, मायनस mgh येणार, कारण का डिरेक्शन बदलली नाही ते. ठीक आहे. तुम्ही पोटेन्शियल एनर्जीची काय गेली, डिरेक्शन बदलली. एका पॉईंटची प्लस mgh, दुसऱ्या पॉईंटची मायनस mgh. हे समजलंय. ठीक. तर काय इथे येईल, हाफ एम कॉमन घेता येईल, ब्रॅकेटमध्ये काय राहील, v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये राहील. इथे एम आणि काय कॉमन घेता येईल, किंवा याला डायरेक्ट तुम्ही असं लिहू शकता का, 2mgr मायनस मायनस प्लस होईल आणि त्याला काय लिहू शकता, 2mgr. काय काय कॅन्सल आउट होतं ते कॅन्सल करा. mm कॅन्सल आउट झाला. बरोबर. mm कॅन्सल आउट झाला. तुम्हाला एकाची कोणाच तरी व्हॅल्यू माहिती आहे, कोणाची, तुम्ही v1 ची व्हॅल्यू काढली ना, v1 ची व्हॅल्यू पुट करू शकता. v1 स्क्वेअर आहे तिथं, म्हणजे डायरेक्ट काय लिहू शकता, rg लिहू शकता. ठीक आहे. म्हणजे इथं काय मिळेल, हाफ इकडे मल्टिप्लाय करा, म्हणजे काय होईल, v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर इज इक्वल टू 2 2 जा 4 rg. v1 तुम्हाला माहिती आहे, v1 किती आहे, रूट rg आहे आणि v1 स्क्वेअर आहे म्हणून तिला डायरेक्ट काय लिहिणार, rg लिहिणार. म्हणजे v2 स्क्वेअर मायनस rg इज इक्वल टू 4 rg. म्हणजे v2 स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळाला, rg इकडे जाईल आणि काय होईल, ऍड होईल आणि काय मिळाला, 5 rg. म्हणजे v2 जो आहे तो किती मिळाला, रूट 5 rg. ही झाली लोएस्ट पॉईंटची जी वेलॉसिटी आहे ती मिळाली रूट 5 rg. समजले. लोएस्ट पॉईंटची वेलॉसिटी काय मिळाली, रूट 5 rg. असेच आता मिडवे पॉईंटची काढायची आहे. मग मिडवे पॉईंटला आपण काय घेतलं, एक पॉईंट कन्सिडर केला, बी पॉईंट कन्सिडर केला. त्या बी पॉईंटची जी टोटल एनर्जी असणार आहे, टोटल एनर्जी सिस्टीमची काय राहते, कन्झर्व राहते. युजिंग प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन एनर्जी कन्झर्वेशनचा जो लॉ आहे त्याच्यानुसार जर आपण घेतलं तर अख्ख्या सिस्टीममध्ये टोटल एनर्जी काय राहते, कॉन्स्टंट राहते. म्हणून टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी ही टोटल एनर्जी ॲट पॉईंट सी ला काय असणार आहे, इक्वल असणार आहे. मग मला सांगा बी ला काय मिनिमम आहे, काय मॅक्सिमम आहे. मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी कुठे आहे, पोटेन्शियल इथून वाढत जातं, मॅक्सिमम कुठं होतं, इथं होतं. याचा अर्थ इथे पोटेन्शियल काय, मिनिमम आहे. ठीक आहे. म्हणजे बी पॉईंटला तुम्ही काय लिहू शकता, इथे टोटल एनर्जी म्हणजेच काय, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी ही कोणाला इक्वल आहे, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी ॲट सी. पोटेन्शियल एनर्जी बीला काय आहे, मिनिमम आहे, मिनिमम याचा अर्थ 0 प्लस कायनेटिक एनर्जी काय येईल बी पॉईंटला, हाफ एम v2 स्क्वेअर, v2 आहे ना तिथं वेलोसिटी. ठीक आहे. इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ॲट सी काय असेल ती mgr प्लस कायनेटिक एनर्जी काय असेल त्या पॉईंटला, हाफ एम v3 स्क्वेअर. समजले. अख्ख्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा म्हणजे 2 निघून जाईल. ठीक आहे. 2 ने मल्टिप्लाय केला, याला जर 2 ने मल्टिप्लाय केला तर 2 2 कॅन्सल आउट होईल आणि काय राहील, एम v2 स्क्वेअर इज इक्वल टू इथं 2mgr येणार. बरोबर. प्लस इथं पण 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय, 2 निघून जाईल आणि काय राहील, एम v3 स्क्वेअर. सगळ्या इक्वेशन मधून एम जर कॉमन घेतला तर तो काय होतोय, कॅन्सल आउट होतोय. बरोबर. सगळ्या इक्वेशन्स मधून जर एम घेतला तर तो काय होतोय, कॅन्सल आउट होतोय. म्हणजे राहील काय, फक्त v2 स्क्वेअर इज इक्वल टू एम कॅन्सल आउट झालाय. ठीक आहे. म्हणजे काय राहिलं, 2 rg प्लस इथे एम गेलाय v3 स्क्वेअर. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, कुठली वेलॉसिटी फाइंड करायची आहे, v3 फाइंड करायची आहे. मग v3 इथंच ठेवा, 2 rg इकडे या, म्हणजे v2 स्क्वेअर मायनस 2 rg इज इक्वल टू काय मिळणार तुम्हाला, v3 स्क्वेअर. तर v2 इज इक्वल टू काय काढली तुम्ही, रूट 5 rg काढली. मग v2 स्क्वेअर काय येणार आहे, 5 rg येणार आहे. बरोबर. म्हणजे 5 rg मायनस
2rg इज इक्वल टू काय मिळेल v3 स्क्वेअर. म्हणून v3 स्क्वेअर मिळाला 3rg, म्हणजेच v3ची व्हॅल्यू राहील काय राहील ती √3rg. समजले? समजले? तिन्ही पॉईंटच्या वेलॉसिटी फाइंड केले. फर्स्ट पॉईंटची वेलॉसिटी काय √rg, सेकंड पॉईंटची √3rg आणि थर्ड पॉईंटची किंवा जो लोएस्ट पॉईंट आहे तो काय 5rg. समजले? कुठली वेलॉसिटी सगळ्यात जास्त आहे? मग कुठली वेलॉसिटी? ॲट लोएस्ट पॉईंटची वेलॉसिटी जास्त आहे. ठीक आहे का? कारण ती वेलॉसिटी इन्क्रीज होत येते. ठीक आहे, ड्यू टू ग्रॅव्हिटी, ड्यू टू टेन्शन ती वेलॉसिटी इन्क्रीज होत येते. कायनेटिक एनर्जी मग कोणत्या पॉईंटची? जिथं वेलॉसिटी जास्त असणार तिथं कायनेटिक एनर्जी ऑब्व्हियसली काय असणार आहे? जास्त असणार ना. कायनेटिक एनर्जी ही कोणावर डिपेंडेंट आहे? फॉर्म्युला काय कायनेटिक एनर्जीचा? हाफ mv². कायनेटिक एनर्जी ही कोणाशी रिलेटेड आहे? वेलॉसिटीशी. जिथं वेलॉसिटी जास्त असेल तिथं कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असणार आहे. मग कायनेटिक एनर्जी कोणत्या पॉईंटला जास्त असेल? बी पॉईंटला जास्त असेल. पोटेन्शियल एनर्जी इथं जास्त, सगळ्यात जास्त ए पॉईंटला आहे पोटेन्शियल एनर्जी. तिथं वेलॉसिटी कमी, कायनेटिक एनर्जी कमी. इथे पोटेन्शियल कमी, कायनेटिक जास्त. समजलंय? नक्की समजलंय? हे झालं वर्टिकल सर्क्युलर मोशन, मास टाइड टू अ स्ट्रिंग. लिहून घ्या. बंद.